गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. आणि आता वाजलेले आहेत रात्रीची 9. आता मी ओला बुक करते कारण आम्ही चाललेलो आहोत गावाला, पिल्लूकडे. तर गावाला कोण कोण चाललो, ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा आणि शेअर करायला विसरू नका. तर आता सर्व बॅग वगैरे पॅक केलेली आहे आणि एवढं पण थंडी नाही तरी पण जॅकेट घालणार आहे कारण ट्रॅव्हल्समध्ये गार लागते. तर आता जेवण वगैरे केलं आहे आणि आता निघूया गाडीमध्ये. तर इकडे आंटी बेडची स्वच्छता बघतायत का काय माहिती. कसं दाखवा अगदी त्यांचे मागे खड्डा आहे त्यांना. मम्मी गप्पा शप्पा मारूया, टाइमपास करूया आणि भेटूया आता आपण सकाळी. तर बघूया. आताच पिलूचा फोन आलता की मावडे तू कुठपर्यंत पोहोचली म्हणून. काय इथं आता बघून लाईट लावली, बस झाली, एकच बंद करते. लाईटीने डोकंच दुखतंय, एवढं गरम होऊ लागले. गाडी कसं थांबली काय माहिती. आणि आमच्या कपूचा पाय फोटो बनवताय, फोटोला गाणी लावताय. आणि आम्ही आता कुठे पोहोचलो, लांब आलोय, पुण्याच्या बाहेर आलो, थोडं लांब आलो. आणि आणखी इकडं बाजूला झोपलं. आता एवढं मस्त गार लागते ना कारण AC चालू केली. आता असलं झालं होतं ना, लय गरम झालं होतं, पण आता एकदम मस्त गार होते. आणि ह्यांच्या गप्पा अशा चालल्या कॉपच्या. तुला कसं काय आवाज आला ग? ही जागीच होती. चल पोरं उठे, बॅग सोड, चल पसरत आण बॅग. गाईस, आमच्या कानाला शेळीचा आवाज काढता येतो, काढून दाखव. कसा काय सो गाईज, आणि पावडर लावून आला, कसं दिसतोय बघा, दाखव रे इकडं बघ ना. अय भावा कसं दिसतोय बघू. एकट्याने आंघोळ केली आहे बघ मम्मी, किती सुंदर दिसतोय बघ, आहे ना. हिने भाकर बनवली आहे, तिला येत नव्हती पण ती शिकली आणि थोडी फाटलेली आहे. आम्ही तिला शिवून असं होत असतं कधी कधी. इकडे यांची एक शिगडी चालू आहे, असं होत असतं कधी कधी. वाव, फुकते का? बेस्ट उचलते. चलो सो गाईज, आता मी पहिलं ओट्स माझ्या बॅगेत ठेवून येते. लगेच पलटायचं, तवा गरम असतो. मी आता चालले पुण्याला. अरे पडला जाणार आहे, मला ऑफिसला जायचे. हा उद्या जाणार पुढच्या महिन्यात परत येणार आहे ना मी. पुढच्या नेक्स्ट मंथ मध्ये येणार आहे ना मी. जाणार येणार आहे. मग तू चल माझ्यासोबत. 4ला नाही, कधी? ठीक आहे, आता मी बॅग घेतो आणि जातो. नको, जातो ना गलाडी. पुण्याला
अच्छ मग इथं लावू का? तुझे पप्पा मारतील ना मला. मग तू सांगतो का पप्पाला? नाही सांगत. काय सांगतो पप्पाला मला सांग. इकडं बघून सांग. इकडं बघ, मला नाही कळलं. मग ते आजच लावून द्या. अच्छा सांगतो. अच्छा मग गोंदाश म्हणून माझे पाय तुडवत आहे. गुडघ्यावर नको देऊ, इथं देऊ नको, इथं वर दे, खालीच दे, खालीच दे, खाली दे माझा गुडघा. आता जेवायला बसलोय. मेथी दिली, अंड्याची भाजी. आणि हा पाणीवाले मामा पाणी देत आहेत. फक्त सांडायचे काम करतील आता काय. बापरे, सांडू नको. चला गाय जाता मी थोडं झोपतोय, आराम करतोय. आता जेवण बिवण केलंय आणि आता झोपला. हे पाडतो माझा नर्ड. झोपली मी. अरे उठू दे ना मला. कानू अरे माझे कमरेत चमक भरल ना. आलं झोपली. सगळं वजन टाकेल मी तुझ्या अंगावर. जमला ना. सर मस्ती करू नको ना बाबे. बाबे चल झोपू. काय लागले, काय लागले? बापरे, इथं खराटा लागलाय माझ्या पिल्लूला. तू कसा पडला? चुकी कोणाची होती, पप्पाची का तुझ्या? मग हा काय केलं त्यांनी सांग ना. मी रिटर्न निघालोय अंबाजोगाईला. त्यासाठी आवरतोय. सरक ना बिल्लू. तर माझं आवरून झालंय आणि गबू आवरती. आणि हे आमचं माकड बघा, फक्त इथं मिरर अडकवलं तर गपणार. अरे देवा, लावलं होतं पहिली टाइम का लावलं होतं. लावणार परत हाताला कसलं. तू लावणार का? त्यांनी जे केलं तू तो करणार का? मग का केलं तसं? नको नको राहू दे, कशाला. इथूनच बघू ना रिक्षा. आता आम्ही गाडीमध्ये बसलो आणि बसायच्या आधी माझी भरपूर शिटावर भांडणं झाली. कारण मी तिथं बॅग ठेवली होती आणि दुसरा येऊन जाऊन बसला. आता आम्ही बसमधून उतरलोय आणि घरी आलो. घरी आल्यानंतर मग आता मी पहिली आंघोळ केली, फ्रेश झाले, कपडे चेंज केले आणि म्हटलं आता कॉफी पिऊया. तर म्हटलं आता कॉफी पिऊया. तोपर्यंत सर्वजण बसलेले आहेत. आत्या गप्पा मारतायत. आंटी मग हे फी बघितलं मी मला हो आता जिलड गाड. आता काय झाला सीन की आमच्या मम्मीला कोलगेट पाहिजे होतं. तर आमच्या आंटीने कोलगेटच्या ऐवजी अंधारामध्ये जिलड गाड दिलं. मम्मी कसं वाटतंय आत्या, कसं वाटतंय? सो गाईज आता एवढं थकलोय आणि इथं आम्ही गप्पा मारत बसलोय. तर तुम्ही बघू शकताय. ह्या आत्या बघा, इकडं आंटी बसली आणि इकडं आम्ही बसलो इकडं गप्पा मारत. तर ह्या आत्याला बघू शकताय तुम्ही. सगळ्यांना ते बघू शकता आत्या. फोन बघ, दाखव ना, दाखव ना. छोटी गाड्या दोन ते बघू उलट फोन लावलं. सो गाईज आत्याचा थोडा चेहरा खराब झालाय. तर प्रोडक्ट सांगा तुम्ही, दाखवाव कसं झालंय. सर नॉनव्हेज खाता खाता आता मामाने भजी आणले. दाखवाव भजे. हो का? तर आता भजे भेळ आता खाऊन घेऊ. आमच्या आंटीने टाकला. अहो खालचा नट टाकलाय.
आमच्या आले आणि खराब करून ठेवला. आली पहिलं ऑटोला थांबूया आणि मग बघूया. चला फ्रुट्स घ्यायला आलो तर म्हटलं पहिलं फ्रुट्स घेऊया. तुरटच लागतंय ते घेऊया. तर फ्रुट्स घेऊया. फ्रुट्स काय बापाच्याकडे तयार होता. मी इकडून पेरू घेऊन आलेली आहे आणि आता हे आत्या वगैरे इकडे पेरू वगैरे घेतात. काय घेतात बघूया. घेतलं का? घेतले मम्मीने पण पेरू. 40 रुपयाला अर्धा किलो. दोनच घेतले आपल्याला खायला गाडीमध्ये. हे कट केलेले ते काप बंद बांधून ठेव. आता आम्ही आलो इथं आराम करतो आणि सगळे इथं बसले गप्पा शप्पा मारतो. तर आता थोडं झोपूया आणि भेटूया थोड्या वेळानंतर. कारण आता इथं आम्ही रानामध्ये थांबलोय आणि मस्त वाटतंय. माहिती का इथं काय लावलेलं आहे? काय म्हणली का? शेंग नाही, सोयाबीन. सोयाबीन आहे ती म्हणली नाही का? सोयाबीन तेल काढतात तेवाला सोयाबीन. मस्त वाटतंय. तर आता आम्ही थोडंसं जाऊन इथे मांडव्यामध्ये गावामध्ये थोडं फिरून येतो. बघतो कसं आहे काय आहे. खूप चांगलं वाटतंय. मस्त वाटतंय. मस्त वाटतंय. व्हिडिओ आता बंद करते ना तर लोक म्हणतील हा आमचा व्हिडिओ काढते. छान वाटतं इथंच राहावं. पण इमर्जन्सीला इथं काही नाही तर पुण्यालाच जावं. बघली भेटायचं. चला आता निघूया. आम्ही चाललो आता काय जेवलं नव्हतं तर आम्हीच फक्त जेवायला आम्ही बसलोय. आमचं कंपार्टमेंट किती? तिसरं आहे ना. तर काही आता आम्ही ट्रॅव्हल्समध्ये बसलोय. सगळे गप्पा मारत बसलोय. तुम्हाला दाखवते बघा. हे बघा हे सगळे बसले. ती मारते काय का आधी ऑलरेडी बुकिंग नव्हतं. हे बुकिंग होतं हे नव्हतं. हा पण ते म्हणले की हे बुकिंग नाही वरचं एक आहे. मग मी वरचं घे म्हणत होते ना. आजचा ब्लॉग येथेच एंड करूया आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय बाय टाटा.